नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आपण पहिला टॉपिक पूर्णपणे अभ्यासलेला आहे। तुम्ही जर त्या टॉपिकचे व्हिडिओ बघितलेले नसतील तर ते व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आपण सेकंड टॉपिक अभ्यासतोय अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सेप्ट। याच्यामध्ये आपण आतापर्यंत सॉल्व प्रॉब्लेम समजून घेतलेत। अनसॉल्व प्रॉब्लेम मधला आज 13वा प्रॉब्लेम आपण समजून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल, हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करा। आणि आता आपण सुरू करूया आपण आपला एक्झाम्पल नंबर 13। चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली मेथड सर्वांना माहिती, आपण कसं सॉल्व करतो। तर पहिल्यांदा आपण एक्झाम्पल रीड करतो, काय सांगितले ते समजून घेतो आणि त्याच्यानंतर ते सॉल्व करायला सुरुवात करतो। तर आपण पहिल्यांदा एक्झाम्पल रीड करू, तत्पूर्वी मी थोडंसं झूम करतो जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल। तर चला सुरू करूया। फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन सप्लाइड टू यू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट। तुम्हाला जी इन्फॉर्मेशन दिली त्याच्यावरून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट फॉर मोरिया स्पोर्ट क्लब ठाणे। मोरिया स्पोर्ट क्लब ठाणेचा आहे। आता ही जी बॅलन्स शीट दिलेली असणार आहे ही ओपनिंगची बॅलन्स शीट आहे, म्हणजे वर्षाच्या सुरुवातीची, त्यालाच आपण लास्ट इयर बॅलन्स शीट देखील म्हणतो। आता या बॅलन्स शीटला लॅबिलिटी आणि असेट दिलेले आहेत। काही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लॅबिलिटीला दिसतील। फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी आउटस्टँडिंग सॅलरी दिसते बघा 4000 रुपये, किंवा काही आउटस्टँडिंग इन्कम असेटला दिसतील। हे जर एक्सपेन्सेस पेड केलेले असतील तर ते आपण आपल्या करंट इयर एक्सपेन्सेस मधून लेस करायचे। किंवा इकडे बघा, इन्कम मध्ये जर काही इन्कम आपल्याला रिसिव्ड झालेले असतील तर ते रिसिप्ट साइडला दिसतील बघा। सबस्क्रिप्शन दिसतंय या ठिकाणी, त्याच्यानंतर प्रीपेड प्रीमियम दिसतोय, इन्शुरन्स प्रीमियम आहे, त्याच्यानंतर आउटस्टँडिंग लॉकर रेंट, हे जे काही इन्कम आहेत ते जर रिसिव्ड झालेले असतील तर ते आपल्याला पर्टिक्युलर इन्कम मधनं लेस करावे लागणार आहेत। तर आता हे जे बॅलन्स शीट आहे, लॅबिलिटी आणि असेट दिलेले आहेत, हे आपण बघूया कुठं जातील। कॅपिटल फंड लॅबिलिटी लिहिणार, बँक ओव्हरड्राफ्ट एकदा चेक करायचं की इथं जो बँक ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे हा इकडे पेमेंटला दिसतोय का, बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि म्हटलंय बँक ओव्हरड्राफ्ट, याचा अर्थ पेड केलेलं। इथे पण अमाऊंट सेम आहे 38,000 आणि इथं पण 38,000 आहे, म्हणजे पेड केलेला आहे, हा इग्नोर करणार। आउटस्टँडिंग सॅलरी जी दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी, तर ही आउटस्टँडिंग सॅलरी बघा, ह्या सॅलरी मधनं आपण काय करणार आहोत, लेस करणार आहोत, लेस फ्रॉम सॅलरी। मग आपल्याला सॅलरीला काय करावं लागणार, एक स्टार मार्क करावं लागणार आपल्या सॅलरीला। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, या ठिकाणी पे असेटला, मशिनरी असेटला लिहायचं सबस्क्रिप्शन 8000 दिले। आणि बघा, हे जे सबस्क्रिप्शन आहे ना, ह्या 8000 खाली एक ऍडजस्टमेंट दिली सबस्क्रिप्शनच्या बाबतीत। सबस्क्रिप्शन इन्क्लूड ₹3000 फॉर 18-19। 18-19 म्हणजे काय, हे लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन आहे, ते आपल्याला या वर्षीचं जे सबस्क्रिप्शन भेटलेले बघा, इथे 1,05,000 रुपये, याच्यामध्ये इन्क्लूड आहे 3000। म्हणजे गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीटला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती होते, 8000, त्यातले 3000 भेटलेत, म्हणजे ते वजा होतील, म्हणजे राहिलेले जे 5000 असणार आहेत ते ॲज अ आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 17-18 म्हणून आपण 18-19 म्हणून आपण काय करणार, आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला दाखवणार आहोत। आय होप हे क्लिअर आहे। प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम बघा, आता हा गेल्या वर्षीची बॅलन्स शीट आहे, त्या ठिकाणी असेटला प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम दिसतोय, म्हणजे मागच्या वर्षीच आपण या वर्षीचा इन्शुरन्स प्रीमियम पेड केला, म्हणजे हा या वर्षीचा इन्शुरन्स प्रीमियम आहे। आपल्याला काय करावं लागेल, तो इन्शुरन्स प्रीमियम मध्ये ऍड करावा लागणार आहे। तर आपण या ठिकाणी आता एक सबस्क्रिप्शनला एक स्टार मार्क करून ठेवूया आणि आपलं इन्शुरन्स प्रीमियम इथे एक्सपेंडिचरला त्याला एक स्टार मार्क करून ठेवूया। त्याच्यानंतर फर्निचर असेट एक कॅश इग्नोर करणार आणि आउटस्टँडिंग लॉकर रेंट जे असणार आहे हे आपलं लेस करायचं। आपल्या हे लास्ट इयर इन्कम असणार आहे, तो आपल्याला या ठिकाणी या वर्षीच्या इन्कम मध्ये इन्क्लूड आहे, तर तो आपल्या लॉकर रेंट मधून लेस करणार आहोत। मग आपल्या लॉकर रेंटला एक स्टार मार्क करून ठेवावा लागणार आहे। आता बघा, लॅबिलिटी साइड हे चुकले बघा, इथं काय आपल्याला पाहिजे, रिसिप्ट साइड, आणि इकडे काय पाहिजे, पेमेंट साइड। तर बघा, रिसिप्ट साइडला रिसिप्ट अँड पेमेंटला दोन प्रकारचे रिसिप्ट, एक कॅपिटल रिसिप्ट, दुसरं रिव्हेन्यू रिसिप्ट।
कॅपिटल रिसिप्ट आपले लॅबिलिटी असते म्हणून आपण ते लॅबिलिटीला ट्रान्सफर करणार, रिव्हेन्यू रिसिप्ट इन्कम म्हणून इन्कमला. तर आता इथे शोधायचं फक्त लॅबिलिटी काही इन्कम आहे जे दिलेले आयटम आहेत त्याच्यामध्ये, ते कॅपिटल रिसिप्ट आहे का रिव्हेन्यू रिसिप्ट आहे. सबस्क्रिप्शन रिव्हेन्यू आहे इन्कमला लिहिणार, एंट्रन्स फी कॅपिटल रिसिप्ट आहे लॅबिलिटीला लिहिणार, कॅपिटल फंड मध्ये ऍड करणार आहे. कशामध्ये ऍड करणार? कॅपिटल फंड मध्ये. लॉकर रेंट इन्कमला लिहिणार, डोनेशन सुद्धा आपल्याला कॅपिटल फंड मध्ये ऍड करावा लागेल लॅबिलिटी साइड. बँक ओव्हरड्राफ्ट इग्नोर करणार आहे, सॅलरी आपला एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला, इन्शुरन्स प्रीमियम एक्सपेंडिचरला, इंटरेस्ट एक्सपेंडिचरला, रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला. फर्निचर असेट जर जुने फर्निचर असतील तर त्याच्यामध्ये ऍड करावे लागतील, जुने फर्निचर आहेत म्हणजे त्या फर्निचरला आपल्याला स्टार मार्क करावं लागेल. त्याच्यानंतर बॅलन्स कॅरी डाऊन हा बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आपण. ऍडजस्टमेंट मध्ये बघा की सबस्क्रिप्शन इन्क्लूड 3000 रुपये, तर हे आपल्याला काय करावं लागेल? आपल्या सबस्क्रिप्शन मधून लेस करावं लागेल. सबस्क्रिप्शनला आपण स्टार मार्क केलेला. लास्ट इयरचे हे 3000 म्हणून लेस करणार आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 19-20 हे जे वर्ष आहे हे करंट इयर आहे. मग हे काय करणार आपण? त्या सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करणार करंट इयरचं आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. सबस्क्रिप्शनला दुसरा स्टार मार्क होईल आपलं, 2 स्टार मार्क झाले सबस्क्रिप्शन. ते 14,000 रुपये आहेत बघा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयरचे. आणि त्यांनी बघा या ठिकाणी सांगितले ऑन 31/3/2020 म्हणजे वर्षाच्या शेवटी प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम आहे 2500. आता इन्शुरन्स प्रीमियम हा एक्सपेन्सेस आहे तो प्रीपेड असेल तर तो आपण त्या एक्सपेन्सेस मधून करंट इयरचा आहे तो लेस करणार आणि आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला दाखवणार. म्हणजे इन्शुरन्स प्रीमियमला आता आपला दुसरा स्टार मार्क असेल, 2 स्टार मार्क होणार. सेकंड लास्ट ऍडजस्टमेंट डेप्रिसिएट फर्निचर मधून लेस करणार आपण आणि आपल्या एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत. मग फर्निचरला आपल्या जुन्या बॅलन्स शीटला जे फर्निचर आहे त्याला आपण अजून एक स्टार मार्क करूया. देन लास्ट ऍडजस्टमेंट लॉकर रेंट आउटस्टँडिंग 400 हे लॉकर रेंट मध्ये करंट इयरचे बघा 19-20 म्हटले त्यांनी, तर ते लॉकर रेंट इन्कम आहे, इन्कम आपण ऍड करणार करंट इयरचा त्या इन्कम मध्ये म्हणजे लॉकर रेंट मध्ये ते ऍड करणार आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आहोत. अशा पद्धतीने प्रॉब्लेम तर समजून घेतलेला आहे. आता सॉल्व्ह करायला सुरुवात करूया आपण. फर्स्ट आपण आपली ओल्ड बॅलन्स शीट ट्रान्सफर करून घेऊ. कॅपिटल फंड आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचा आहे. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जाऊया, सुरुवातीला लिहू कॅपिटल फंड. अमाऊंट लिहिणार 64,500. देन नेक्स्ट बँक ओव्हरड्राफ्ट इग्नोर करणार, आउटस्टँडिंग सॅलरी हे सॅलरी मधनं लेस करायचंय. आपण एक्सपेंडिचरला येऊया, त्या ठिकाणी अगोदर लिहू 2 सॅलरीज, त्याची अमाऊंट माहित नाही तिथून लेस म्हणायचं आउटस्टँडिंग सॅलरी. लास्ट इयरची बॅलन्स शीट आहे म्हणून त्याला आपण कंसात लिहिणार LY म्हणजेच लास्ट इयर आणि तिची अमाऊंट बघा ₹4,000 रुपीज आहे, 4,000 रुपये आणि याची टोटल आपण आउटरला वजा करून लिहिणार ज्यावेळेस सॅलरी भेटेल त्यावेळेस. इकडं असेटला मशिनरी आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया, त्या ठिकाणी लिहिणार आपण मशिनरी. अमाऊंट लिहिणार 69,000 69,000 रुपये. नेक्स्ट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आता हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन जे आहे हे काय करायचंय बघा, त्यातले 8,000 3,000 भेटलेले आहेत तर आपण ही सबस्क्रिप्शन जे असणार आहे 5,000 रुपये हे आपल्याला असेटला लिहायचे. कसं लिहिणार? आपण बॅलन्स शीटच्या असेटला जायचं, त्या ठिकाणी हेडिंग द्यायचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. याला आपण अंडरलाईन करूया. याच्यामध्ये फर्स्ट आपलं 18-19 2018 आणि 19 आणि 2019 आणि 20 करंट इयरचं सुद्धा लिहिणार. 2018-19 बघा 8,000 होते त्यातले 3,000 ऍडजस्टमेंट मध्ये भेटले तसं दाखवायचे म्हणजेच 5,000 रुपये आपले आउटस्टँडिंग म्हणून आपण दाखवणार. सबस्क्रिप्शन झालेलं आहे आउटस्टँडिंग. प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम हा इन्शुरन्स मध्ये काय करायचं आपल्याला ऍड करायचा आहे. आपण प्रीपेड इन्शुरन्स, आता इन्शुरन्स आपण एक्सपेंडिचरला लिहिणार. सुरुवातीला आपण 2 इन्शुरन्स असं लिहूया, 2 इन्शुरन्स. त्याची अमाऊंट आपल्याला माहित नाही तसंच राहू द्या, त्याच्यामध्ये ऍड म्हणायचं प्रीपेड इन्शुरन्स कंसात लिहायचं LY लास्ट इयर आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण ₹2,500 2,500 रुपये. आणि याच्यावर अजून एक ऍडजस्टमेंट आहे म्हणून एक ओळ अजून 2 ओळी अजून जागा सोडणार आहे आपण. इन्शुरन्स झाल्यानंतर फर्निचर बॅलन्स शीटच्या असेटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं फर्निचर आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती ₹15,000 इनरला लिहिणार. याच्यावर 2 ऍडजस्टमेंट, एक डेप्रिशिएशनची आहे आणि एक फर्निचर परचेसची आहे, त्याच्यामुळे टोटल 3 ओळी जागा सोडणार. एक ओळ सोडून एक लाईन आणि पुन्हा 2 ओळी सोडून एक लाईन मारणार.
नेक्स्ट कॅश इन हँड इग्नोर लॉकर रेंट. आता हे लॉकर रेंट आपल्याला लॉकर रेंट मधून लेस करावं लागेल. लॉकर रेंट आपला इन्कम आहे. आपण जाऊया इन्कमला आणि त्या ठिकाणी लिहू बाय लॉकर रेंट. अमाऊंट माहीत नाही ती तशीच राहू द्या. त्याच्यामधून आपण हे लेस करणार. लेस आउटस्टँडिंग लॉकर रेंट कंसात लास्ट इयर आणि याची अमाऊंट ₹500 इनरला लिहिणार. आणि या लॉकर रेंटवर अजून एक ऍडजस्टमेंट आहे. करंट इयरचा आउटस्टँडिंग आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी 2 ओळी जागा सोडू. अशा पद्धतीने झालेले लॉकर रेंट वगैरे रिसिप्ट साईड ट्रान्सफर झाली. बॅलन्स शीटची असेट ट्रान्सफर झालेली. आता बघा या ठिकाणी रिसिप्टला बॅलन्स ब्रॉट डाऊन इग्नोर सबस्क्रिप्शन आपल्याला इन्कमला लिहायचं आहे बाय सबस्क्रिप्शन. आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहूया ₹1,05,000 1,05,000. याच्यावर 2 ऍडजस्टमेंट आहेत. त्यासाठी पहिल्या ऍडजस्टमेंटसाठी 1 ओळ जागा, दुसऱ्या ऍडजस्टमेंटसाठी 2 ओळी जागा सोडायच्या आपण. नेक्स्ट सबस्क्रिप्शन झाल्यानंतर एंट्रन्स फी कॅपिटलाइज म्हटलेले. आपण आपल्या कॅपिटल फंडकडे जायचे आणि त्या ठिकाणी आपली ती एंट्रन्स फी काय करायची ऍड करायची. ऍड करताना म्हणायचं ऍड एंट्रन्स फी आणि त्याची अमाऊंट जी असणार आहे ती ₹9,300 इनरलाच लिहायची 9,300. नेक्स्ट लॉकर रेंट हा आपला बघा इन्कम आहे. आपण इन्कमला लिहिलेला आहे लॉकर रेंट ₹1,500 इनरला लिहायचे 1,500 आणि त्यातने 500 वजा झाले लास्ट इयरचे तर 1,000च आपण इनरला दाखवणार आहोत. त्याच्यावर अजून करंट इयरची ऍडजस्टमेंट करायची. आणि डोनेशन कॅपिटलाइज म्हटले ते लॅबिलिटीला यायचं आणि त्या ठिकाणी कॅपिटल फंड लिहिलाय त्या ठिकाणी लिहायचं ऍड डोनेशन अमाऊंट ₹800. आणि या तीनही अमाऊंटची टोटल आपण इनरला लिहिणार आहोत. त्या तीनही अमाऊंटची टोटल आपल्याला इनरला भेटणार आहे ₹74,600. बघा आपण रिसिप्ट ट्रान्सफर केले पेमेंटला बॅलन्स ब्रॉट डाऊन बँक ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स आहे लॅबिलिटी पेड केली. सॅलरी एक्सपेंडिचरला लिहायचं आहे 17,500. एक्सपेंडिचरला लिहून ठेवले आपण सॅलरी 17,500 इनरला लिहायचे आणि त्यातनं आउटस्टँडिंग लास्ट इयरचे वजा झाले म्हणजे आपण आउटरला लिहिणार आहोत 13,500. त्याच्यानंतर इन्शुरन्स प्रीपेड इन्शुरन्स बघा आता हा इन्शुरन्स दिलेला आपल्याला या ठिकाणी 11,000 इन्शुरन्स प्रीमियम तो आपण इथं इनरला लिहूया ₹11,000. त्याच्यामध्ये 2,500 जे ऍड झाले तर आपल्याला ते भेटणार आहे ₹13,500 इनरलाच. नेक्स्ट पुढे जाऊया. इंटरेस्ट आपला एक्सपेंडिचरलाच लिहू आपण टू इंटरेस्ट आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹1,400. नेक्स्ट रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस हे देखील आपण एक्सपेंडिचरलाच लिहिणार टू रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹4,200 4,200. त्याच्यानंतर फर्निचर बॅलन्स शीटच्या असेटला आपण फर्निचर लिहिले त्याच्यामध्ये ऍड म्हणायचं ऍड परचेस ऑफ न्यू फर्निचर अमाऊंट लिहिणार ₹30,000 आणि टोटल इनरला लिहिणार 45,000. नेक्स्ट बघा बॅलन्स कॅरी डाऊन कॅश अँड कॅश इन हँड 6,520,000 बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया त्या ठिकाणी लिहूया कॅश इन हँड ₹6,500 आउटर आणि कॅश ॲट बँक त्याची अमाऊंट लिहिणार ₹20,000 ₹20,000. रिसिप्ट पेमेंट ट्रान्सफर झालं. ऍडजस्टमेंट मध्ये बघा पहिली ऍडजस्टमेंट काय सांगते सबस्क्रिप्शन रिसिव्ड म्हणजे सबस्क्रिप्शन रिसिव्ड जे आहेत त्याच्यात इन्क्लूड आहेत 3,018-19 म्हणजे 18-19चे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचे 3,000 याच्यात इन्क्लूड आहेत. मग आपण सबस्क्रिप्शन 18-19 लास्ट इयर आहे त्या ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं लेस आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन कंसात लिहायचं लास्ट इयर म्हणजेच 18-19 अमाऊंट लिहिणार आपण 3,000 आणि इनरलाच लिहिणार त्याचे 1,02,000. याचा एकच इफेक्ट लास्ट इयरचा. आणि बघा पुढे त्यांनी सांगितले की आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 19-20 म्हणजे करंट इयरचे 14,000 हे सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करायचे आणि बॅलन्स शीटच्या असेटला असे 2 इफेक्ट आहेत. सबस्क्रिप्शन इन्कमला लिहिले त्या ठिकाणी जायचं आणि लिहायचं ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन कंसात लिहायचं करंट इयर अमाऊंट लिहिणार ₹14,000 आणि आउटरला 1,16,000 येणार आहे. याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला आपण लिहिणार. बॅलन्स शीटच्या असेटला बघा सबस्क्रिप्शन लिहिलेलं आहे 19-20 या ठिकाणी लिहिणार किती रुपये ₹14,000 आणि टोटल आउटरला लिहिणार 19,000 19,000. पहिली ऍडजस्टमेंट संपली. सेकंड ऍडजस्टमेंट मध्ये प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम 2,500 इन्शुरन्स प्रीमियम आपण एक्सपेंडिचरला लिहिले त्या ठिकाणी आपण लेस म्हणणार लेस
प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम कंसात CY अमाऊंट 2000. बघा किती आहे ती पहिल्यांदा बघूया. अमाऊंट आहे 2500. व्हेरी गुड. 2500 आपण लेस करू आणि आउटरला पुन्हा एकदा आपल्याला किती भेटणार आहे ₹11,000. याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं आहे. प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम अमाऊंट लिहिणार ₹2500 असेटला. डेप्रिसिएट फर्निचर 3000 फर्निचर बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले. त्या ठिकाणी जायचं आणि लिहायचं लेस डेप्रिसिएशन अमाऊंट लिहिणार ₹3000. 45 मधून 3 गेले आउटरला 42,000. 3,000चा दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचरला लिहायचा. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर अमाऊंट लिहिणार ₹3000. आणि लास्ट लॉकर रेंट आउटस्टँडिंग ₹400. लॉकर रेंट इन्कमला लिहिले, त्याच्यामध्ये हे आपल्याला ऍड करावं लागेल. ऍड म्हणायचं आउटस्टँडिंग लॉकर रेंट कंसात लिहायचं करंट इयर अमाऊंट लिहायची ₹400. आउटरला 1400. अशा पद्धतीने सगळ्या ऍडजस्टमेंट झालेल्या आहेत. क्लोज करायला सुरुवात करूया. आपण इन्कम अँड एक्सपेंडिचरचा जर अंदाज घेतला तर आपल्याला इन्कमची टोटल जास्त भेटणार आहे ₹1,17,400. तेच लिहिले एक्सपेंडिचरला ₹1,17,400. आणि त्यामधून हे सगळे एक्सपेन्सेस जर आपण वजा केले तर आपल्याला अमाऊंट भेटणार आहे ₹84,800. आणि याला आपण म्हणणार टू सरप्लस. कंसात लिहायला विसरायचं नाही. एक्सेस ऑफ इन्कम साइड मोठी म्हणून इन्कम ओव्हर द एक्सपेन्सेस. आणि 84,800 कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचे. आपण ऍड म्हणायचं सरप्लस. आणि याची टोटल आउटरला घेणार आपण कॅपिटल फंड मध्ये ऍड करून 1,59,400. आणि आता आपण काय करायची बॅलन्स शीट क्लोज करायची. लॅबिलिटीची टोटल 1,59,400. असेटची सुद्धा तेवढीच येणार आहे 1,59,400. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय. टेक केअर.